करायचं सुरू. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. देव बाप्पांनी सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं, त्याच्या नावाला उंच करावं. देव आमच्याबरोबर आहे याचं प्रमाण देवबाप आपल्या कृतीने सेवकांच्याद्वारे आपल्यापर्यंत सादर करतो. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. प्रार्थना करत आहे. हालेलुया हालेलुया स्तुती स्तोत्र बसणार परमेश्वर तुझ्या नावाला उंच तो गौरव आणि मान आहे. प्रभूने नमः सर्वांना आतापर्यंत सांभाळस या समय तुझ्या आशीर्वाद तुझ्या पायाजवळ जमिनीची संधी तुझी सुंदर स्तुती वचनाची संधी तुझ्या नावाला प्रभूने येथे बसलेल्या प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भरपूर द्यावी. कृपेने भरलेल्या कृपा कर आशीर्वाद कर सर्वांना. प्रभूने पावसाळ्याच्या सारखं असताना मार्गदर्शन तुझ्या उत्तम अशा आरोग्याने सर्व सुखाचे स्वर्गीय आमेन. प्रियांनो, देव बाप्पाचं काम या पृथ्वीवरचं थांबलेलं आहे का? आम्ही तरी रात्रीचा विसावा घेतो, विश्रांती घेतो, परंतु आमचा देव बाप 24 तास रात्रंदिवस महिनोना महिने वर्षोन वर्ष आमचा देवबाप जागा आहे. आमच्या देवबाप्पाच्या डोळ्याला झोप म्हणजे काय माहिती नाही. आमचा देवबाप इतकी काळजी आमची घेतो, इतक्या काळजीमध्ये तो आमच्या आहे की त्याला झोप नावाची इच्छाच होत नाही. कोठपर्यंत तो झोप घेणार नाही जोपर्यंत त्याची वधू या पृथ्वीवर आहे तोपर्यंत तो झोपणार नाही. बघूया हे वचन आपण जरा. स्तोत्रसंहिता 121 4 वचन. स्तोत्र 121 4 वचन. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. बघा, झोप तर सोडा, पण एक साधी डुलकी घेत नाही. ज्याला आपण दुसऱ्या भाषेत झापड म्हणतो, मला झापड आली, ती सुद्धा आमच्या प्रभूला येत नाही. झोप तर फार लांबचा प्रश्न, पण झापड सुद्धा आमच्या देव बाप्पाच्या डोळ्यावर येत नाही. इतका प्रभू आमची काळजी करतो, इतका प्रभू आमचं संरक्षण रक्षण करतो की ते आम्ही समजू शकत नाही. आज आम्ही सैतानाच्या हातापासून सुरक्षित आहे का? कारण देव बाप्पाची कृपा आमच्यावर आहे, देव बाप्पाची अनुग्रहाची सावली आमच्यावर आहे, म्हणून आम्ही सुरक्षित आहे. आणि तो प्रभू जेव्हा आमच्याकडं आशेने पाहतो तेव्हा प्रभूला काही त्रुटी मनुष्यामध्ये दिसतात. सर्वात मोठी त्रुटी देव बाप्पाला एका गोष्टीची काही जणांमध्ये दिसत आहे आणि देव बाप्पाची इच्छा नाही ती त्रुटी मनुष्यामध्ये असावी. म्हणून देवबाप त्या गोष्टीची अपेक्षा मनुष्याकडून कदापि करत नाही, परंतु मनुष्याने ती त्रुटी जाणून बुजून
या भूतलावर आणली आहे आणि ती अख्ख्या जगामध्ये ती त्रुटी आज सरसवत आहे. त्या त्रुटीला थांब नाही, ती त्रुटी थांबत नाही प्रियांनो. काय आहे ती त्रुटी? वचनाला दोष लावणे. वचनाला दोष लावणं हे कदापि देवाच्या नजरेमध्ये देवाला मान्य नाही प्रियांनो. देव कधीच या गोष्टीला सहमती देणार नाही. देव कधीच स्वर्गामध्ये म्हणणार नाही तुम्ही पृथ्वीवर जे करत होता योग्य करत होता. बघा एक शब्द बघू आपण, प्रगटीकरण 22 अध्याय 18-19. बघा काय म्हणतोय प्रभू तिथं. 22 अध्याय 18-19. ह्या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालेल त्याच्यावर ह्या पुस्तकात दिलेल्या पीडा देव आणेल, आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नदीतून देव काढून टाकेल. बघा देव बाप्पांनी किती सरळ भाषेत सांगितलंय. किती जणांनी सरळ भाषा कळती प्रभूची. अनेक जणांनी हे वचन वाचलं असेल, अनेक जणांचं हे वचन पाठही झालं असेल, पण हे वचन काय बोलत आहे, या वचनाला काय शिकवायचंय, किंवा या वचनातून पवित्र आत्म्याला कोणता विचार आम्हाला सांगायचा हे समजणं महत्वाचं आहे. आणि हे समजण्यासाठी आमच्याजवळ पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा आहे तर तुमच्या जीवनाला अर्थ आहे. पवित्र आत्मा नाही तर तुमच्या जीवनाला अर्थ नाही प्रियांनो. आज अनेक प्रियजन प्रभूमध्ये आहेत, परंतु त्यांना खात्री शाश्वतची नाही की माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे का. सांगा, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा असेल तो पवित्र आत्मा म्हणन का तू वचनाला दोष लाव? म्हणन का पवित्र आत्मा? पवित्र आत्मा अशी शिकवण आपल्या विश्वासणाऱ्याला देईल की तू वचनाला दोष लाव, काही बोल त्या वचनाच्या विरोधात, त्या वचनाच्या विरोधात चलत राहा, म्हणन का पवित्र आत्मा? प्रियांनो, इतकी कटुता मनुष्याने आणली त्या वचनाविषयी. प्रार्थनेला आमीन म्हणण्याची काहींच्या हृदयात इच्छा राहिली नाही. इतकं हृदय कटू व्हायला लागलंय काही जणांचं. प्रार्थनेला आमीन म्हणण्याचा त्यांना इच्छा होत नाही. प्रियांनो, ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही मानता त्याच येशू ख्रिस्ताला अखिल पृथ्वीवरचे विश्वासणारे मानते. पण कशी धारणा झाली काही जणांची, हे प्रेषित 2:38 म्हणजे यांचा येशू वेगळा आहे, आम्ही मत्ते 28-19 म्हणजे आमचा येशू वेगळा आहे. दोन येशू नाहीत प्रियांनो. पवित्र आत्मेतून जो येशू ख्रिस्त आला ना या जगामध्ये मारियाच्या उदरातून, तो एकच येशू ख्रिस्त आला, दोन नाही आले. पण येशू ख्रिस्ताने 2 वचनाचं शिक्षण पवित्र शास्त्रामध्ये दिलंय. पण हे 2 प्रकारचं शिक्षण सांगितलं जात नाही. आज फक्त येशूची आज्ञा काय एवढ्या शब्दाला प्राधान्य आहे. बाकीच्या गोष्टी कुणी लिहिल्या? प्रियांनो, जो वचनाला आत्मसात करून चलन तो स्वर्गामध्ये प्रभू बरोबर राज्य करताना प्रभूला दिसेल. जो वचनाला धरून आपल्या जीवनाला सुधारमुखीच्या मार्गाने नेणार नाही, त्यांच्यासाठी मग देवाने पर्याय ठेवलाय. आणि एक लक्षात ठेवा, देवाचा आत्मा एकालाही नरकामध्ये टाकणार नाही. नरकाचा शब्द तुमच्या मुखातून निघता कामा नये. नरक हा शब्द आमच्यासाठी नाहीये. ज्यांना देव बाप्पाने आपल्या राज्यात घेतलंय, आपल्या राज्यात येण्याची मान्यता दिली, त्यांच्यासाठी नरक हा शब्द नाहीये. परंतु आज नरक आणि स्वर्ग या 2 गोष्टी माहीत झाल्यामुळं
चांगलं नाही करताना दिसला लगेच नरकाची आठवण होती. प्रियांनो, देवाने आम्हाला आपल्या राज्यात घेतलंय ना, विचारपूर्वक घेतलंय. झोपेत नाही घेतलं प्रभूने ना आम्हाला आपल्या राज्यात, विचारपूर्वक घेतलंय. म्हणून एक वचन बघू आपण, रोमकारास पत्र 1 अध्याय 28वं वचन. रोमकारास पत्र 1 अध्याय 28वं वचन. बघा काय लिहिलंय तिथं. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाही, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. काही जण तयार नव्हते ना प्रभूकडे यायला, प्रभूने त्यांना लगेच काढून टाकलंय. तो म्हणला राहूच नका माझ्याजवळ, माझ्या समोर तुम्ही उभं सुद्धा राहायचं नाही, माझ्या सहवासात देखील तुमची मला सहभागिता दिसता कामा नाही. त्यांना अनुचित कर्म करण्याच्या विपरीत मनाच्या स्वाधीन प्रभूने केलंय. आम्हाला नाही केलं. आम्हाला केलं असतं तर आम्ही पण आज प्रभू मध्ये नसतो. आम्हाला पण प्रभू कोण आहे हे माहिती नसतं. पण प्रभूने आमच्यावर दया कृपा केली की त्याचं नाव ओळखण्याची, त्याच्या राज्यात येण्याची आणि त्याचे पुत्र कन्या मुली होण्याचा त्याने आम्हाला अधिकार दिलाय. प्रियांनो, जो अधिकार देव बाप्पाने आम्हाला दिलाय ना, त्या अधिकाराला सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. विश्वास ठेवला तेव्हा तुमच्या मनात फार इच्छा, अरे मी देवाचा पुत्र झालो, मी देवाची कन्या झाले, मी देवाची मुलगी झाले. पण शेवटपर्यंत आहे का? शेवटपर्यंत या गोष्टीला सांभाळून ठेवणं महत्वाचं आहे. आणि जो सांभाळून ठेवतो ना त्यालाच कळतं की मी देवाबरोबर आहे, देवाबरोबर माझी सहभागिता आहे, देव माझ्या पक्षाचा आहे असं त्याला म्हणता येतं. सर्वप्रथम अंतिम समयामध्ये ना एका गोष्टीकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करा प्रियांनो. शेवटची संधी ही अंतिम समय, शेवट. याच्यानंतर काही नाहीये, याच्यानंतर प्रभूचं राज्य आहे. अंतिम समयामध्ये तरी एवढी गोष्टीची खात्री मनापासून जाणून घेण्याचा प्रयत्न करा की माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे का. बस एवढ्या गोष्टीला अंतिम समयामध्ये स्वतःमध्ये तपासण्याचा प्रयत्न करा. आणि जर पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही वचनाप्रमाणे आचरण काय केल्याशिवाय राहणार नाही. आणि जो वचनाप्रमाणे आचरण करतो त्याच्या डिक्शनरीमध्ये बायबलच्या शब्दाला दोष लावण्याची प्रक्रिया पवित्र आत्मा ठेवीत नाही. प्रियांनो, अंतिम समयामध्ये फार मोठ्या करुणायुक्त हृदयाने देवबाप फार विश्वासणाऱ्याकडे पाहतोय आणि विशेषतः त्यांच्याकडे पाहतोय जे वचनाच्या शंकेमध्ये आहे, जे वचनाच्या संभ्रमामध्ये वर्षोनवर्ष चालत आहेत. देवबाप अंतिम समयामध्ये त्या संभ्रमामधून बाहेर निघण्याची हार विश्वासणाऱ्याकडे अपेक्षा करतोय. आणि ही अपेक्षा देव बाप्पाला तशी पूर्ण होत असलेली दिसत नाही जशी देव बाप्पाने ठरवली. म्हणून देवबाप आजही हा दास वचनाचे पुरावे दाखवून आणि विचारातून बोलणारा दास आहे. आजही प्रभू अखिल पृथ्वीच्या काही विश्वासणाऱ्यांकड, काही सेवकांकड पाहून काय करतोय वचनातून बघू आपण. इर्मायाचं पुस्तक 13वा अध्याय 17वं वचन. हे प्रभू एकसारखं करतोय, आजही करतोय, आत्ताही करतोय, आत्ता पण चाललंय प्रभूचं ते. वाचा इर्माया 13वा अध्याय 17वं वचन. पण तुम्ही ऐकले नाही, तर तुमच्या गर्वानं
परंतु शोभा फुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडा होतो म्हणून मी रडेल. माझ्या डोळ्यातून टपटप अश्रू गळतील. पाहू द्यायचे का देवाच्या डोळ्यातून टपटप अश्रू? देवाचा आत्मा आताच बोलला, आता ही प्रभू ती प्रक्रिया करत आहे. काय प्रक्रिया करत आहे? त्याच्या डोळ्यातून टपटप टपटप अश्रू आजही गळत आहेत, आताही पडत आहेत. प्रियांनो, आमच्या अश्रूंना देव बाप्पाने इतकी मोठी किंमत दिली. आमचा एक अश्रू जमिनीवर पडू नये म्हणून तो आमचे अश्रू बुदलीत भरून ठेवतो. आमच्या अश्रूंना देवाने एवढं प्राधान्य दिलंय की आमच्या अश्रू तो बुदलीत भरून ठेवतो. देव बाप्पाच्या डोळ्यातून पडणारे अश्रू कुठं जाते? कुठं जाते देव बाप्पाचे अश्रू? आमच्या डोळ्याच्या अश्रूंना बुदलीत भरून ठेवतो. तर देव बाप्पाच्या डोळ्यातून जे अश्रू बाहेर पडतात ते कुठं जातात? त्या अश्रूंचं काय होतं? याला कधी विचार? प्रियांनो, देव बाप्पाच्या डोळ्यातून जे पण अश्रू बाहेर निघतात ना, ते अश्रू ओढून ओढून एवढंच सांगते, वचनाला दोष लावण्याची प्रतिक्रिया बंद करा. त्या डोळ्याच्या अश्रूचा निरोप आमच्यासाठी एवढाच आहे की वचनाला दोष लावणं सोडून द्या. म्हणून देव बाप्पाने आपल्या डोळ्यातल्या अश्रूंचं ठिकाण काय आहे, आपल्या अश्रूंचं परिणाम काय ते बायबलमध्ये नाही सांगितलं. परंतु देवाचा आत्मा जे बोलत आहे ना, की ते अश्रू आजही विश्वासणाऱ्यांना, सेवकांना ओढून सांगते, वचनाला दोष लावण्याची प्रतिक्रिया बंद करा. ती प्रतिक्रिया बंद झाली पाहिजे. प्रियांनो, देवाने पवित्र शास्त्र दोषरहित लिहिलेलं आहे. देवाने पवित्र शास्त्र दोषाला धरून लिहिलेलं नाही. फक्त आम्हाला समजत नाही म्हणून आम्ही दोष लावतो पवित्र शास्त्राच्या वचनांना. आणि का लावतो दोष? कारण 2 बाप्तिस्मेचे वचन दिलेत आणि एक घ्यायला सांगितलं. त्याच्यामुळं विश्वासणाऱ्यांचा गोंधळ झालाय की याला धरायचं का याला धरायचं, याला धरलं तर याला सोडायचं, याला धरलं तर याला सोडायचं. या प्रक्रियेमध्ये आजचे विश्वासणारे चाललेत. देव बाप्पाचा आत्मा जेव्हा वचन लिहित होता तेव्हा या गोष्टीचा विचाराने ते वचन ठेवीत नव्हता. देव बाप्पाच्या मनामध्ये 2 बाप्तिस्मेच्या वचनाची परिभाषा काय होती? 1 बरोबर 1. काय देवाच्या नजरेमध्ये 2 बाप्तिस्मेचं गणित होतं? 1 बरोबर 1. परंतु आमच्या विश्वासणाऱ्यांचं, सेवकांचं 1 + 1 = 2 हे आमच्या विश्वासणाऱ्यांनी गणित केलंय. देव बाप्पाला जर 1 + 1 = 2 जर करायचा असता तर तो 1 घ्या म्हणला असता का? तो म्हणला असता 2 घ्या. तो अधिकाराने 1 बाप्तिस्मा घ्या का म्हटलं? कारण देव बाप्पाला माहित होतं 2 वचनाचा बाप्तिस्मा कसा घ्यायचा. ज्यांचा बाप्तिस्मा अगोदर झालेला असतो त्यांना वचनाप्रमाणे पेंटिकॉस्टच्या दिवसानंतरचा बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तो बाप्तिस्मा होतो ते 2 बनत नाही. 2 हे गणित आमचं आहे, देवाचं नाहीये. देवाचं 2 गणित असतं तर माझं पण पहिला बाप्तिस्मा झाला, त्यानंतर प्रेषित 2:38चा बाप्तिस्मा झाला, मग माझे 2 झाले का? प्रियांनो, देवाची भाषा आणि आमची भाषा याच्यामध्ये फार अंतर आणि फरक आहे. आम्ही नेहमी देवाच्या भाषेने वागण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवायचं. स्वतःच्या वागण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला कधी ठेवू नका. स्वतःच्या वागण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतःला ठेवताना तुमची बुद्धी तुम्हाला योग्य डिसिजन कधीच देणार नाही. कारण आत्म्याची भाषा आणि बुद्धीची भाषा याच्यामध्ये अंतर आहे. बुद्धी कधी आत्म्याची भाषा ओळखू शकत नाही. आत्म्याची भाषा ओळखण्यासाठी आत्मच पाहिजे.
आणि ज्याच्याजवळ तो आत्मा आहे तोच त्यांना सांगन की ही भाषा काय आहे. बायबल वाचन करत असताना चांगली गोष्ट आहे. बायबल वाचन करणं वाईट नाही, पण जे काही तुम्ही वाचन करता त्यातून देव बाप्पाचा आत्मा तुम्हाला किती काय समजावून सांगतो. एक अध्यायातून एक तरी वचनातून देवाचा आत्मा बोलतो का तुमच्याशी? जर एखाद्या वचनातून देव बाप्पाचा आत्मा तुमच्याशी बोलत असेल अध्यायातून, पॅरेग्राफ मधून, तर समजून घ्यायचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करणारा आहे. जर तुम्ही बायबल वाचन करत आहात, तुम्हाला एकाही वचनातून देवाचा आत्मा काही शिकवित नाही, काही सुचवित नाही, काही दाखवित नाही, तर मग समजून घ्यायचं मी काय करत आहे. यांनो, आत्मेची भाषा नेहमी निराळी आहे. आत्मा नेहमी आपल्या पद्धतीने आपली भाषा प्रगट करतो आणि बोलून दाखवतो. म्हणून प्रियांनो, आत्मेच्या प्रेरणेने चालण्यामध्ये आमची धन्यता आहे आणि आम्ही आत्म्याच्या संगतीत राहावं म्हणून ते पवित्र शास्त्र आज आमच्या हातही देव बाप्पाने सपूर्त केलंय. बायबल वाचण्यापासून कधी स्वतःला आलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करू नका. आणखी एक वचन बघूया. एफेसकरास पत्र 4 अध्याय 23 वचन. बघा तिथं काय लिहिलंय. एफेसकरास पत्र 4 अध्याय 23 वचन. चौथा अध्याय किती? 23 वचन. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. म्हणजे तुमचं नवीनीकरण झालं पाहिजे, तुमच्यामध्ये बदल झालेला दिसला पाहिजे, तुमची बोली बदली झालेली असली पाहिजे, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्र आत्म्याचा अंश भाग आहे हे इतरांना दिसलं पाहिजे. योहानाच्या पत्रामध्ये सांगितलंय 15व्या अध्यायात, तिथं लिहिलेलं आहे की आमच्यामध्ये जर देवाचं कार्य सुरू होतं तर आमच्या बोलण्यापासूनच ऐकणारा ओळखतो हा देवाचा आहे म्हणून. आमच्या बोलण्यापासून त्या अध्यायामध्ये देव बाप्पांनी प्रगट केलंय. प्रियांनो, आमच्यामध्ये नवीनीकरण आलेलं आहे का? आमच्यामध्ये प्रभूच्या आत्म्याने कार्य करायला सुरुवात केलेली आहे का? प्रियांनो, देवाचा आत्मा आहे तर आमच्या ख्रिस्ती जीवनाला अर्थ आहे. आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही ना प्रियांनो, आमच्या ख्रिस्ती जीवनाला काही एक अर्थ नाही. प्रियांनो, पवित्र आत्मा नेहमी आपल्या लोकांच्या संगतीमध्ये सहवास ठेवण्याची आशा धरून आहे. परंतु त्याच हृदयामध्ये पवित्र आत्मा येतो जे हृदय पवित्र आत्म्याचं आगत स्वागत करण्यासाठी प्रत्येक वेळेला रेडी आहे. काहींचे अंतःकरण प्रभूच्या आत्म्याला तशा प्रकारे आगत स्वागत करण्यासाठी रेडी नाही, जसं रेडी असण्याची पवित्र आत्मा आशा धरतोय. म्हणून प्रियांनो, वचनाप्रमाणे आचरण करणारे आम्ही तेव्हा बनू जेव्हा आम्ही देवाचा ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणण्याचा प्रयत्न करू. म्हणून आणखी एक वचन बघूया. 1 कोरिन्थीकराचं पत्र 11वा अध्याय 1 वचन. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणार आहे तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे.
आम्ही पाऊलाचं किमान ऐकलं पाहिजे. पाऊलाने रिक्वेस्ट केली, विनंती केली, जसा मी ख्रिस्ताचा अनुकरण करणारा आहे तसे तुम्ही पण अनुकरण करणारे व्हा. यांनो, आमच्या जीवनाला जर योग्य दिशा दाखवायची जर आमच्या मनाची तयारी असेल तर आम्ही वचनात जे काय ऐकतो, जे काही वाचतो त्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही स्वतःला उतरवणं गरजेचं आहे. पाऊलाने कधी वचनाला दोष लावला नाही बरं का. लक्षात घ्या, पाऊलाने कधीच बायबलच्या कोणत्या शब्दाच्या विरोधात तो बोलला नाही. कोणत्याच वचनाला त्याने आपल्या मनामध्ये संशयाचं वचन म्हणून जागा दिली नाही. निस्वार्थपणे त्याने देवाच्या राज्यामध्ये विश्वासणारे आणण्याची सेवा देव बाप्पाकडे सादर केली. म्हणून तो अधिकाराने आपल्या वचनातून बोललाय पण की मी देवाची सेवा आत्म्याने आणि खरेपणाने जर केली आहे तर माझ्यासाठी स्वर्गामध्ये बक्षीस देव बाप्पाने माझ्या नावे राखून ठेवलंय. काय बोलण्याची प्रतिक्रिया आहे पाऊलाची. अधिकारवाणीने तो बोलतो की माझ्यासाठी वर स्वर्गामध्ये देवाने बक्षीस राखून ठेवलंय. आम्हाला इथं का असं धाडस बोलण्याचं की मी जर देवाची सेवा केली तर माझ्यासाठी पण वर स्वर्गामध्ये बक्षीस देव बाप्पाने राखून ठेवलंय. काही जणांना तर हा प्रश्न सतपित आहे की माझं स्वर्गात जाणं होईल किंवा नाही. आणि मग काही जणांच्या मनात एक विचार येतो, नाही ना, विश्वास ठेवलाय ना, विश्वास ठेवल्यामुळं जाणं होईल स्वर्गात माझं. केवळ विश्वासाने आम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. आम्ही कृती केल्याने स्वर्गात जाणारे होऊ शकतो. म्हणून याकोबाचं पत्र 2 अध्याय 24व्या वचनात सांगितलंय, विश्वास हा क्रिये वाचून निर्जीव आहे. विश्वासाबरोबर क्रिया असणं गरजेचं आहे. जर तुमच्या विश्वासाबरोबर क्रिया नाही तर तुमच्या विश्वासाला काही अर्थ नाही. आणि क्रिया करण्यासाठी आम्हाला देव बाप्पाने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या ज्या गोष्टींमध्ये देव बाप्पाने आम्हाला घेऊन गेलेला आहे त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आत्मसात करून त्या प्रकारे आमच्या जीवनाला वळण लावणं गरजेचं आहे. केवळ रविवारच्या दिवशी चर्चला गेलं म्हणजे मी देवाची सगळी काही आज्ञा पाळतो, सर्व काही देवाचं मी करतो असा अर्थ नाही. प्रत्येक सेकंदाला आम्हाला देव बाप्पाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला देवामध्ये चालण्याची गरज आहे. देव बाप आम्हाला जो पण वेळ देतो, जी पण घटिका दाखवतो त्या घटिकेमध्ये आम्ही नेहमी आमच्या देव बाप्पाला टॉप लेवलवर ठेवण्याची गरज आहे. आम्ही कधी टॉप लेवलला जाण्याचा प्रयत्न करू नये. आमची जागा नेहमी खालच्या पातळीची आहे. देवच आहे तो वरच्या पातळीचा आहे आणि तो मनुष्याद्वारे उंच पातळीला जाण्याची आशा धरतो. जो सेवक अशा प्रकारे देव बाप्पाची सेवा करत आहे तो सेवक प्रभूची सेवा आत्म्याने आणि खरेपणाने करणार आहे. आणि देव बाप त्याला कधी शांत बसू देणार पण नाही. पाहिलं किती उन्हामध्ये आलो. काय म्हणले तुम्ही आल्याबरोबर मला जरा लवकर यायचं असतं म्हणले का नाही. प्रियांनो, एक वचन बघूया. ऊन हा शब्द आला म्हणून यशायाचं पुस्तक, जो पण शब्द येईल त्याला आपण बायबलमधून तपासू. 49वा अध्याय 10वं वचन. त्यास तहान भूक लागणार नाही, जळही ऊन
त्याची बाधा त्यास होणार नाही, कारण त्याचवर दया करणारा त्यांचा नेता होईल. त्याला झळई आणि ऊन याची बाधा होणार नाही, त्याला तहान भूकही लागणार नाही. बघा देव बाप्पाने किती संरक्षणाचं शब्द बायबलमध्ये सेवा करणाऱ्यांसाठी ठेवलाय. आणि खरंय प्रियांनो, जे आत्मेने सेवा करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत ना, त्यांना या सूर्याची आणि कशाची झळई सुद्धा लागत नाही. त्यांना ऊन सुद्धा जाणवत नाही की मला ऊन लागतंय म्हणून अंगाला. कारण प्रियांनो, देवाचं संरक्षणाचं कवच जे कुणी प्रभूची सेवा करणारे आहेत त्यांच्या भोवती देवबाप ठेवतो. देवबापाला कळतं माझा दास, माझी दासी माझी सेवा करायला चाललेत, मला माझ्या दासीचं सेवकाचं संरक्षण कसं करायचं आहे. देवबाप हर गोष्टीची काळजी वाहणार आहे. प्रियांनो, आम्ही फक्त देवाच्या भयामध्ये राहणं, देवाच्या इच्छेमध्ये चालणं याची देवबाप आजही आमच्याकडं अपेक्षा करतोय. आणि नेहमी देवाची इच्छा पूर्ण करण्याकडं आपलं लक्ष केंद्रित करा. कधी देवामध्ये राहून स्वतः उंच होण्याच्या प्रक्रियेला आपल्या हृदयात जागा देऊ नका. नेहमी देव तुमच्या हृदयात उंच असला पाहिजे. ज्याच्या हृदयात येशू उंच आहे ना, त्याला देवबाप सेवा करण्याची संधी देईल. रेणू, जेव्हा मी नवीन प्रभूमध्ये आलो तो विश्वास ठेवला होता प्रभूवर. आणि तेव्हा माझ्याकडं पूर्ण बायबल नव्हतं, नवीन करार असायचा. नवीन करार घेऊन मी जेव्हा प्रार्थनेला जायचो, मला काही एक माहीत नव्हतं की नवीन करारात काय लिहिलंय, कुठं काय दिलंय. पण ज्या पण परिवारात जायचो, नवीन कराराचं उघडायचो मी, एक वचन देवबाप दाखवायचा, असं काय ते वचनातून बोलायचं देवबाप. ते ऐकणारे म्हणायचे तुम्ही किती दिवस झाले प्रभूमध्ये आले. म्हणलं मी जस्ट आता नवीन प्रभूमध्ये आलेलो आहे. पण संदेश जेव्हा त्यांनी ऐकला ना, ते म्हणे ब्रदर तुम्ही इतका काय मुरलेल्या सेवकासारखा संदेश आम्हाला सांगितला. प्रियांनो, ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या गोष्टी पवित्र आत्मा माझ्या मुखातून प्रगट करायचा. ना आजही नगरमध्ये काही परिवार आहेत ते मला भेटतात, म्हणे ब्रदर तुम्ही नवीन विश्वासी होते 82 सालाचे, तेव्हा जे वचन सांगितलं ते वचन आजही आम्हाला आठवतंय. प्रियांनो, ज्याच्यामध्ये आत्मा आहे ना त्याच्यामध्ये सेवा आहे. ज्याच्याजवळ आत्मा नाही त्याच्याजवळ सेवा नाहीये. म्हणून तुम्ही पण प्रभूमध्ये लेनचे दिवस चाललेत. आता फ्लाम संडे येणार आहे. त्या दिवशी मोठा जल्लोष उत्साह सगळे पृथ्वीवरचे प्रियजन प्रभूच्या नावाने करणार आहेत की प्रभू कसा येरुशलेममध्ये त्याचा जयोत्सव आणि प्रवेश झाला याचं जो दाखला दिलेला आहे त्या दाखल्याप्रमाणे सर्वजण प्रभूचे आभार मानण्याचा येत्या रविवारी सर्वजण प्रयत्न करणार आहे. चांगली गोष्ट आहे. देवबापाच्या गोष्टीचं स्मरण करणं, त्याप्रमाणे स्वतःला प्रभू समोर सादर करणं चांगलं आहे. पण आम्ही वचनाप्रमाणे देवासमोर स्वतःला आणण्याचा प्रयत्न केलाय. वचनाप्रमाणे आम्ही वचनाचा सन्मान करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत याचं पण निरीक्षण करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो, आणखी एका शब्दाकडे आपण जाऊ. शेवटचं वचन आपण बघूया. या वाचनानंतर मग आपण प्रार्थना करणार आहोत. काढूया आपण मत्तैकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 19 ते 21 वचन. सहावा अध्याय 19 ते 21 वचन. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर करून चोरी करीतात. त्या स्वर्गात
आपल्यासाठी संपत्ती साठवा, ते कसं जंतू खाऊन नाश करत नाही व चोर घरफोडी करीत नाही व चोरी करीत नाही. कारण जेथे तुझे मन आणि जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. आजपासून प्रियांनो, स्वतःचा मनाचा निर्धार निश्चय करा की मी अशा प्रकारे माझी धनसंपत्ती यापूर्वी जर साठवली असली धन्यवाद, पण आज हे वचन वाचल्यानंतर अतिशय जोमाने, अतिशय उत्साहाने आणि अतिशय लगबगीने या धनसंपत्तीला स्वर्गामध्ये साठवण्याच्या प्रयत्नामध्ये मी स्वतःला जास्तीत जास्त आणण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करेन. ही जर लगबग तुम्ही आजच्या दिवसानंतर सुरू केली ना प्रियांनो, बघा तुमच्या जीवनामध्ये देवबाप कशा प्रकारे आपलं कार्य करण्याची आशा करतो. जे तुमचे थांबलेले कामं आहेत, जे अडवलेले प्रश्न आहेत, ज्या काही गोष्टींची तुम्ही देवबापाकडे प्रार्थना करत असाल, हर एक जण देवबापाकडे प्रार्थना करणारच आहे. किती जणांच्या प्रार्थनेचे उत्तर देवबापाने दिले, किती जणांना म्हणता येतं की माझ्या प्रार्थनेचं उत्तर देवबापाने मला दिलंय. प्रियांनो, या गोष्टीप्रमाणे जर आम्ही देवासमोर स्वतःला आणण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवलं ना, निश्चित तुम्हाला इथं पण आशीर्वाद आहे आणि वरती तर देवबापाने मुकुट देण्याचं आश्वासनच हार विश्वासणाऱ्यांना देऊ केलेलं आहे. प्रियांनो, जे मुकुट प्राप्त करणारे प्रियजन असतील ना, तेच प्रियजन प्रभूच्या नजरेमध्ये अतिशय योग्य प्रियजन आहे. हा मुकुट सर्वांना दिला जाणार नाही. ज्यांनी प्रभूसाठी काही केलंय, प्रभूसाठी झळा खाल्ल्यात, प्रभूसाठी सहन केलंय, प्रभूच्या हर एक गोष्टीला प्राप्त करण्यासाठी कोणत्याही हद्दीमध्ये जाण्यापासून माघार घेतली नाही, त्यांनाच हा मुकुट देण्यात येणार आहे. म्हणून प्रियांनो, देवाची इच्छा काय आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आजपासून तयार करण्याचा प्रयत्न करा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. काही सेकंदानंतर आपण प्रार्थना करूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं,
मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। प्रार्थना करूया। स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो। मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती सर्व माझ्या बापा तुझ्या पवित्र नावाला देतो। तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा। स्वर्गीय बापा, आज कोळगाव या गावामध्ये तू आलेला आहे माझ्या बापा, आणि आज ज्या परिवारात उजगरी परिवारामध्ये स्वर्गीच्या देवा तू आत्म्याने आणि खरेपणाने वचनातून आणि विचारातून या प्रियजनांशी बोललेला आहे। स्वर्गीय बापा, आजही तू आपल्या प्रियजनांवर प्रीती करणारा देव आहे, याचं प्रमाण तू हे दाखवित आहे की आजही तुझ्या सेवकांना तू आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करायला पाठवित आहे। स्वर्गीच्या देवा, अतिशय भयंकर दिवस येण्याच्या तयारीमध्ये आहे। अतिशय कठीण समयाची सुरुवात झालेली आहे माझ्या बापा, आणि जेव्हा अतिशय कठीण समय येईल त्याच वेळेस निवडलेले उचलले जाणार आहे असं वचन आम्हाला सांगत आहे। स्वर्गीच्या देवा, आम्ही जर निवडलेल्यांमध्ये असू तर निश्चित आमचं उचलणं जाणं निश्चित झालेलं आहे। होय माझ्या बापा, तू सर्वांना निवडलेल्या लिस्टमध्येच येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे, पण त्यांनाच ते आमंत्रण मान्य करता येईल जे वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे। स्वर्गीच्या देवा, या परिवारातले सर्व लहानथोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो माझ्या बापा। स्वर्गीच्या देवा, आजपर्यंत या परिवाराला तू आपल्या नावामध्ये राखला आहे, सांभाळला आहे। प्रत्येक प्रकारचे आशीर्वाद या प्रियजनांना देऊन यांचं समाधान तू आजपर्यंत केलेलं आहे, यापुढेही तू करशील असा मी विश्वास ठेवतो माझ्या बापा। प्रभूची शांती या जागेत राहू दे माझ्या बापा। या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू सदैव आशीर्वाद दे माझ्या बापा। या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर अशी ही प्रार्थना करतो। होय माझ्या बापा, पुन्हा एकदा स्वर्गीच्या देवा, उजगरे परिवारासाठी हीच आशा आणि अपेक्षा तुझ्याकडे करतो। स्वर्गीच्या देवा, या परिवाराने जो पण विश्वास तुझ्या नावावर आत्म्याने आणि खरेपणाने ठेवलेला आहे त्याचं प्रतिफळ त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये तू देच माझ्या बापा। इथं तर प्रतिफळ देच दे माझ्या बापा, पण वर स्वर्गामध्ये तुझ्या राज्यामध्ये येण्याची यांच्यासाठी सर्व प्रकारचे मार्ग तू खुले कर। होय माझ्या बापा, जो स्वर्गामध्ये येईल त्यानेच पृथ्वीवर देव बाप्पाला अति प्रसन्न केलं याचं ते दर्शक ठरणार आहे। म्हणून स्वर्गीय देवा, तुझ्या दासाचं ज्या ज्या परिवारामध्ये आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करण्याच्या जाण्याचा मार्ग आहे ते सर्व प्रियजन तू आशीर्वादित करत राहा, आणि त्यांच्याद्वारे तू सदैव उंच होत राहा अशी प्रार्थना करतो। आपल्या दासाला या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याची पुन्हा एकदा तू संधी दिली, यासाठी धन्यवाद। मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो।
धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. आमेन. धन्य यीशु नाम, धन्य यीशु नाम, धन्य यीशु नाम सर्वकाळ. धन्य यीशु नाम, धन्य यीशु नाम, धन्य यीशु नाम सर्वकाळ. आमेन.